महाराष्ट्र म्हणजे एक संतांची भूमी, जिथे संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांसारखे थोर संत होऊन गेले. यातीलच एक संत म्हणजे श्री संत एकनाथ महाराज. आपण जिथे आलो आहे हे संत श्री एकनाथ महाराजांचा राजवाडा आहे, जिथे संत एकनाथ महाराजांनी पूर्ण त्यांचं आयुष्य व्यतीत केलं आहे. संत एकनाथ महाराजांच्या घरी आपलं 12 वर्ष पाणी भरले, अशा ठिकाणी आपण आलो आहे. आपण बघू शकता संत महाराजांचा राजवाडा, संत एकनाथ महाराजांचा राजवाडा, जिथे संत एकनाथ महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं आहे. हा जो रांजण आहे याचा रांग आहे, जिथे भगवंतांना संत एकनाथ महाराजांचे इथं पाणी भरलं होतं. तुम्ही बघू शकता हे संत एकनाथ महाराजांचं देवघर आहे. तुम्ही बघू शकता या ज्या मूर्त्या आहेत या पांडुरंगाची मूर्ती आहे इथं. आजी या कोणत्या मूर्ती आहेत? मूर्ती कोणकोणत्या इथं? काय त्यांच्या वंशज जे आहेत म्हणजे सूर्यनारायण महाराज, भांडास महाराज, त्यांच्या पत्नी, नंतर खाली त्यांची एकविरा देवी कुलदैवत आहे. ते हार पांढरा हार घातलेला आहे ना, ती कुलदैवत आहे त्यांची एकविरा देवी. नंतर इकडे श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे मध्ये कृष्ण आहे, आणि इकडे राम लक्ष्मण सीता आहेत, आणि इकडे नरसिंह आहेत, आणि गणपती आहेत. हे पंचायतन पूर्ण त्यांचं आहे. या मूर्त्या पुरातन त्यांच्या काळातल्याच आहेत त्या मूर्त्या. वरची जी फक्त मूर्ती जी आहे ती त्यांना कर्नाटकामधून आलेली आहे. हां, एका राजाने त्यांच्या घरी तयार केली ती पंचधातूची मूर्ती आहे. पंचधातूची मूर्ती आहे ती. पण त्यांच्या तिथे देवाने स्वप्नात जाऊन सांगितलं की 3दा, 1दा नाही 2दा नाही 3दा, का की मला इथं तुझ्या घरी स्थापना करू नको, मला पैठणमध्ये नाथमाऊलींच्या घरी नेऊन घाल. मग ते इथं आले ते घेऊन, आणि त्यावेळेस इथेच नाथ महाराज बसलेले होते. ते गृहस्थ आले तिकडनं इथं, आणि त्यांनी सांगितलं मला असा असा दृष्टांत झालेला आहे, म्हणून मी इथं घेऊन आलेलो ही मूर्ती तुमच्या घरी. तर नाथमाऊली म्हणे ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही आहे, पण तुम्ही एवढे मोठे राजे, मोठे सावकार, तुमच्या घरी 5 पक्वान्नाचं जेवण मिळणार, आणि मी तर एक साधा ब्राह्मण आहे, माझ्या घरी काय मिळणार आहे, भाजी भाकरी. मग ही मूर्ती जी आहे ती विटेवर उभी आहे, विटेखाली. त्या विटेवर स्वयंभू अक्षर आले. काय आले? दास जेवू घाला अथवा ना. मला तुम्ही जेवायला घाला अथवा नका घालू, मी इथेच राहणार, इथेच राहणार. नाथमाऊली म्हणे ठीक आहे. आपल्या घरी कुणी अतिथी आलं की आपण त्यांच्या हातावर काहीतरी देतो, चहा तरी देतो, गुळ पाणी तरी देतो, काहीतरी देतो. नाथांसमोर काय त्यावेळेस लोणी खडी साखर, ती लोणी खडी साखर त्यांनी असे हात पुढे करून त्यांच्या हातात द्यायला घेतली. त्यावेळेस ही मूर्तीचा हात असा होता कटेवर, पण त्यांनी हात असा केला देवानी, आणि ते लोणी खडी साखर घेतलं नाथमाऊलींकडनं, भक्षण केलं, नाथांच्या भक्तीला भुलून गेले, आणि हात कटेवर असा ठेवायच्या ऐवजी त्यांनी असाच ठेवला. मग ते काय झाले? विजयी पांडुरंग. पंढरपूरचे पांडुरंग आणि पैठणचे विजय पांडुरंग, असे ते विजय पांडुरंग. हा, ये उद्धव खांब आणि हा उद्धव खांब. हा पुराण खांब म्हणजे इथे नाथमाऊली नेहमी करता ह्याच खांबाला टेकून पोथी पुराण म्हणजे रामायण भागवत वगैरे ते इथंच बसवायचे, म्हणून पुराण खांब. आणि इथे श्रीकृष्ण परमात्मा गुप्त झालेले, श्रीखंड रूपाने 12 वर्ष पाणी भरलं, 12 वर्ष पाणी भरलं. त्याच्यानंतर 12 वर्षानंतर मग ते इथे गुप्त झालेले या खांबात. अच्छा, तर बघू शकता हा जो खांब आहे हा उद्धव खांब आहे. श्रीखंड रूपाने जेव्हा भगवंतांनी 12 वर्ष तिथं पाणी भरले, त्याच्यानंतर ह्या खांबात ते विलीन झालेत. आणि हा पुराण खांब, या खांबासमोर नाथ महाराज गाथा वगैरे रामायण झालं आहे दरवाजा, इथं त्यांचे वंशावळ राहत होते. तुम्ही बघू शकता हा जो संपूर्ण परिसर आहे, हा परिसरात पूर्ण त्यांचे वंशज राहत होते. संत एकनाथ महाराजांनी या पूर्ण इथे आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. ज्या रूमा दिसतात तुम्हाला इथं त्यांचे वंशज राहून गेले. ज्या रानात 12 वर्ष पाणी भरलं त्या रानाची आपण व्यवस्थितपणे सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री शिंदे कंडक्टर ना, शिंदे कंडक्टर. तो 22 फूट कोड हौद येतो. तो तुकाराम बीजीला उघडला जातो. तुकाराम बीजीला उघडून स्वच्छ केला जातो, आणि मोठीने पाणी काढून तो हौद मोकळा केला जातो. आणि त्यामध्ये हे सर्व लोक वंशातले सवळ्यामध्ये पाणी टाकतात, परंतु तो भरत नाही. टँकरनं जरी पाणी टाकलं
तरी तो भरत नाही. म्हणजे पूर्ण पाणी भरतच नाही त्याच्यात. नाही, अच्छा. पण ज्या टायमाला भगवंताची कावड येईल हा. तो क्षणामध्ये भरतो. अशी ही परंपरा तेव्हापासून चालू आहे. आणि मग तिथून पुढं षष्टीला सुरुवात होती नाथांची. नाथषष्ठीला. नाथषष्टीला ही नाथषष्ठी किती दिवस असते यात? ते नाथषष्ठी त्या 3 दिवस असते मुख्य. हां. आदल्या दिवशी नाथषष्ठी होती, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काला होतो. काला संपल्यानंतर नाथषष्ठी संपती, तरी ती पाडव्यापर्यंत चालू राहते. या नाथषष्ठीची सुरुवात कधीपासून झाली काय सांगा? ही नाथषष्ठी ही नाथ महाराज जेव्हा शिव झाले का ते षष्ठीलाच जन्मले आणि षष्ठीलाच गुरुमंत्र मिळाला आणि षष्ठीलाच गेले ते. अच्छा, म्हणजे त्यामुळं तेव्हापासून ती षष्ठी चालू आहे नाथांची. अच्छा. हां. 36 वर्षे इथं राबलेले नाथागरी. 36 वर्ष म्हणजे 12 वर्षे पाणी भरलं, पाणी. हां. 12 वर्ष इथं पाचीपाकणाच्या पंक्ती व्हायच्या आणि अच्छा. 12 वर्षी चंदन उगळलं. म्हणजे पूर्ण 36 वर्षाचा कालावधी. ह्या वाड्यामध्ये नाथ हां. भगवंताने श्रीखंडामध्ये गोपालकृष्ण यांनी घातला. ज्या टायमाला द्वारकामध्ये तो ब्राह्मण तपाचार्य करीत होता हो. आणि मग रुक्मिणीला सगळं माहिती होतं. तिने सांगितलं त्या ब्राह्मणाला का बाबा तू इथं थांबू नको, नाथाघरी श्रीखंडाच्या रूपाने ते आहे. मग तो ब्राह्मण तिथून इथं नाथाघरी आला आणि नाथांना आवाज दिला तर भगवंताला काय म्हणून कळत नाही, म्हणून तो उद्धव खामामध्ये गुप्त आले नाथ हे श्रीखंड्या. मग नाथांनी शेला वाढला, मग ते भगवंत खाली आले तर तो ब्राह्मण म्हणला मला ह्या रूपामध्ये दर्शन नको, चतुर्भुज रूपात दर्शन दे. मग भगवंतांनी चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं आणि मग नाथ गैभरले की भगवंताने आपले तर 36 वर्ष ज्याने ते कामं केले आपल्याला ओळखून नाही आले. अशी आख्यायिका आहे श्रीखंड्याची. हां. हरिपाठ होतं इथं. हरिपाठ बी होतो आणि त्याच्या आधी माझा जप असतो 8 ते 5पर्यंत. अच्छा. अखंड ड्युटी करून अशी सेवा केली. या डेपोला मी कंडक्टर होतो, पण त्यात वेळ काढून ही नाथांची सेवा केली 50 वर्ष. रोज काकडा आहे, पण एखाद्या दिवशी नाशिक किंवा पंढरपूर गेलो त्या दिवशी 1 दिवस सोकायचा. अच्छा. परंतु दुसऱ्या दिवशी परत सुरू व्हायचं. आणि 35 वर्ष माझं गंगास्नान झालेलं. 35 वर्ष. 35 वर्ष याप्रमाणे नाथाच्या वाड्यामध्ये हे नाथ महाराजांनी माझी सेवा करून घेतली. आणि आता सध्या तर रिटायर झालेले त्यामुळे रोज होती. अच्छा. तर तुम्ही बघू शकता बाबांनी इथं 50 वर्ष पूर्ण सेवा, त्यांचे पूर्ण 50 वर्ष नाथ महाराजांना दिलेत. त्यांची पूर्ण सेवा घडून आलेली आहे. आणि मी एक मेन माहिती देतो. मी इथं आता जस्ट मंदिरात जसं एंटर केलं तसं 2 आज्या तिथं बसलेले भेटल्या मला. त्यांनी पण खूप म्हणजे माहिती दिली मंदिराची. आणि आपण बाबाकडून ऐकू. बाबांना म्हणजे कमसे कम बाबांनी मला सांगितलं की 50 वर्ष जवळपास त्यांनी निष्पाप नाथांची काकडा वगैरे म्हणजे त्यांनी ड्युटी करून त्यांनी हे कसं केलं हे ते आपल्याला सांगतील याच्यामधून. सांगा कसं केलं. ह्या वाड्यामध्ये मला 1976 मी जालना डेपोन बदलून आलो. जालना डेपमधून. हां, जालना डेपोन. मग पैठणला आलो. थोडं इथं नाथ गल्लीमध्येच मला खोली मिळाली. ओके. आणि थोडं परिचय होता परिचय झाला. म्हणजे तुम्ही समजा जालना डेपोतून इथं आले तर मग इथं किती दिवसापासून राहता तुम्ही? राहणार मेन निवासाचे सांगितलं मला बरोबर. हां. तर मग इथं किती दिवस झाले म्हणजे? इथं 50 वर्ष झाले मला 50. म्हणजे सेवा करायला. ओके. जास्त दिवस झाले तसे, पण आता रिटर्न पण सेवेचे 50 वर्ष पूर्ण झालेले. ओके. हां. मग नाथाचा तो काकडा माझ्याकडेच आहे हां हां आणि 35 वर्ष माझं गंगास्नान झालेलं आहे. हां. असा काकडा आहे का तो फक्त बाहेरगावी दिवशी ड्युटी गेली त्या दिवशीच भोकायचा, नाही तर इतर टायमाला माझा काकडा पूर्ण राहायचा. मी परिकष्ट करून ड्युटी करून हा काकडा केलेला आहे. आणि आता रिटायर झालेलो आहे. आता तर रोज काकडा आहे. आणि ह्या वाड्यामध्ये माझे सकाळी 8 ते 5 रामनामाचा जप आहे. या पद्धतीने माझी सेवा चालू आहे. बरोबर. पंढरपूरला मी 7 वर्षे पायी गेलेलो आहे. हां. आणि 35 वर्ष झाली तसं 1 टाईम जेवण आहे माझं. 1 टाईमच फक्त? 1 टाईम जेवण. अरे बापरे. हां, त्यामुळं आम्हाला ह्या वाड्यामध्ये हे प्रत्यक्ष नारायणना 29 एप्रिल 24मध्ये 24मध्ये ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिलं मला. अरे बापरे. हां, असं घडलेलं आहे प्रत्यक्षात तुमच्यासोबत? प्रत्यक्ष त्या बाईला सुद्धा म्हणजे पूर्ण आश्चर्यजनकच आहे. समजा इथं समजा हां. या मंदिरामध्ये जितकं काय झालं पूर्ण आश्चर्यजनकच आहे. सांगतो ना पूर्ण कसं. अच्छा. मी कसं दर्शन झालं सांगतो ना ते. ओके ओके. ज्या टायमाला रिसोड म्हणून तालुका आहे रिसोड आणि वाशिम जिल्ह्यातला, वाशिम जिल्ह्यामध्ये. आणि तिथं सकाराम महाराजाची समाधी आहे ओके. लोणीला म्हणून. हां, लोणीला.
आणि मी तिथं दर्शनाला गेलो तर एका ब्राह्मणामध्ये ग्रंथ आणला होता हां ग्रंथ आणला होता. आणि तो ग्रंथ कपाटात ठेवला 12 वर्ष तसंच पडेल आलं मला सापडला तो ग्रंथ. ओके तर म्हणलं घरी वाचण्यापेक्षा मंदिरात वाचलेलं बरं. बरोबर. हां 27, 28, 29 एप्रिल हां 29 एप्रिल आता गेलेली मागच्या आता नेमकी हां 24 24 29 एप्रिल 24 हां. 24मध्ये सकाळी त्या दिवशी मी काकडाने घेतला. तिने अध्याय पूर्ण केले हां आणि नाथांचा पूर्व दरवाजा आहे हां. हा दरवाजा. ओके हां हां तिकडून दृष्टी आली आणि डाव्या डोळ्यामध्ये शिरली तर मला फक्त भगवान दिसत होते. डाव्या डोळ्यामध्ये शिरली होती. हा भगवंताची दृष्टी शिरली ना खोटं कशाला बोलू. हां बरोबर ते पण बरोबर. मग तुमचा चेहरा नव्हता दिसत अच्छा. फक्त भगवान दिसत होते. भगवान दिसतो. हा 6 वाजून 10 मिनिटांनी हां. तोपर्यंत मग सगळे काय झालं आरतीवाले सगळे गायब झाले हां. आणि देवघरामध्ये सवळ्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही. हां. तर तिथं पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला ब्राह्मण उभा होता. तर मी शेजारच्या बाईला आता ती म्हणलं नाही तुम्हाला हां हां तिला म्हणलं मग तिथं सवळ्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही. हां. तर ती म्हणे आम्हाला दिसत नाही. हां. तर मग मी हात जोडले म्हणजे तुम्हाला कळून आलं की ते भेटले होते भगवंत तुम्हाला. आहे. भगवंत हां. भेटले होते तुम्हाला म्हणजे असं कळून दिसलं आलं. ना. हां आता दुसरे बाकीचे लोक दिसत नव्हते ना हां ना फक्त बरोबर. देवघरामध्ये भगवंतच दिसत भगवंत होते. दिसत होते. आणि मग त्या टायमाला तिथं विजय पांडुरंगाची मूर्ती होती हां हां तिथं मग हां देवघरामध्ये. देवघरामध्ये तर बरोबर. त्या मूर्तीने स्मित हास्य केलं तर 3 फुलं पडली. 3 फुलं. हां त्याच्यानंतर मग आरती झाली. हां आरती झाल्यानंतर मी ते जे आरतीचे सालकरी होते हां. मी त्यांना सांगितलं मला असं दर्शन. तर ते म्हणले अरे बाबा तुला भगवान नारायणाचं दर्शन झालं. त्यांनी माझ्या चरणाला हात लावले सोहळ्यात म्हणजे तू भाग्यशाली म्हणे. अरे बाबा. हां खोटं नाही सांगत. म्हणजे तुमचं जे- भाग्यच होतं समजायचं. हां, इतकी मी सेवा कुठं- केली तर कोणत्या ना कोणत्या म्हणजे रूपामध्ये येऊन तुम्हाला ब्राह्मणाचं पद दर्शन येऊन दिलं गेले ना. समजा. बरं. त्यांची पुण्यतिथी आली ते सक्राम महाराज. हां तर पुण्यतिथी आली तर मला कल्पना नाही. त्यांना वाटलं हा काय येऊ शकत नाही. बरोबर. आणि मोठी एकादशी होती हां महिन्याची हो आणि ते दरवाजाच्या आतून बसले होते दरवाजा सकाराम महाराज. ओके. हां बसले होते. हां. नंतर त्यांना वाटलं आपण दर्शन दिलं तर हा येईल. हां बरोबर. दुसरं दिवस त्यांची पुण्यतिथी होती. हां हां मग ते सवळ्यामध्ये बसले पण मला असा भास झाला आज एकादशी आहे ह्या सालकऱ्यांनी मदतीसाठी ब्राह्मण बोलावला हां अच्छा. माझा असा भास झाला. हां हां पण त्यांच्या अंगावर सवळं असं जगामध्ये नव्हतं असं सवळं होतं आणि ते पांढरा चष्मा होता. सवळं म्हणजे काय असं म्हणजे असं ते लाल नसते निश्चित नाही का ते हां म्हणजे मी कधी पाहिलं नाही त्याच्यामुळे विचारतो हां, तुम्हाला बरं. डिटेलमध्ये. लाल घालतात कटोरी हां अच्छा हां सवळ्यात. ओके. आणि मग त्यांनी काय केलं हां माझ्याकडे पाहिलं. हां माझ्याकडे पाहिलं आणि तो चष्मा असा दिसतो यांनी भगवान दिसल असं केलं त्यांनी. अच्छा. मग मला कळून आलं अरे आज परत सक्राम मला दर्शन दिलं. अरे बापरे. म्हणजे त्याच्या 15 दिवसांनी त्याच्या 15 दिवसानंतर बघा. नंतर एका ब्राह्मणाला सांगितलं उद्या त्यांची पुण्यतिथी हां 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 बरं का. हां. मग मी त्यांच्या पुण्यतिथीला गेलो. म्हणजे ते पुण्याचेच काही पुण्यतिथीला कर्म. हां बोलण्यासाठी त्यांनी मला प्रस्थान दिला. हां बरोबर. का आता याला कल्पना नाही हां कल्पना. आकाश काय येऊ शकत कसं मी तर तिथं वाट पाहिन वाट पाहिजे. बरोबर. अशी गोष्ट झालेली. असं दिवशीने मला त्यांनी नारायणचं मला दर्शन 2दा झालं. हां बरंच चांगलं वाटलं भावा तुम्हाला भेटून. म्हणजे कसं माहिती का इथं आम्हाला जास्त काही एवढी माहिती नव्हती पण आम्ही जस्ट माहिती घेण्याचं येणं आलतो आणि आसपास कोणी भेटलं त्यांना विचारलं नव्हतं पण तुम्ही म्हणजे वरच्या करेश्वर बघा ना सर सर आम्हाला सांगायच्या कोणत्याही उद्देशानं तुम्ही समजा तुम्हीच देवाच्या रूपात आम्हाला येऊन भेटलं इथं की आम्हाला इतकी माहिती सांगितली. त्यांनी मला हां. आज्ञा दिली की यांना व्यवस्थित सांगा. हां बरोबर बरोबर ठीक आणि ह्या दर्शन जगामध्ये कोणा नाही ते हां. मला झाला नाही. आहे. बरोबर आहे ते बरोबर. सालकरी म्हणणे हां. नाथ महाराज गेल्यानंतर तुम्हालाच एवढं दर्शन झालं. ठीक आहे चालेल मग. चला एवढं